नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. हा व्हिडिओ आत्ता मी दुपारी करतो आहे 12:30-1 पर्यंत आणि तुमच्यासमोर 4 वाजेपर्यंत येईल. 3 वाजता उमेदवारी अर्ज मागे घ्यायची शेवटची वेळ आहे आणि जे काही कथित सगळे बंडोबा आहेत त्यांचे थंडोबा कसे होतील हे तुम्हाला पाहायचं आहे. आता प्रत्यक्ष आता कोण किती अर्ज मागे घेतील आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल चित्र. पण त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो, सत्ताधारी पक्षाशी संबंधित ज्यांनी प्रमुख नेत्यांनी बंडखोरी केलेली आहे ते सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतील. हे काय मला फार मोठा साक्षात्कार झाला किंवा भाजपच्या काही जणांनी मला आतून काही माहिती पुरवली म्हणून सांगत नाहीये मी. असं समजा की एक 25 वर्षापूर्वीचं चित्र आहे. सत्तेवरती भाजप आहे, तेव्हाही मी सत्तेवरती काँग्रेस आहे, तेव्हाही मी हेच वाक्य वापरलं असतं काँग्रेसच्या बाबतीमध्ये. सत्ताधाऱ्यांशी जो कोणी बंड करतो, सत्ताधारी बळकट पक्ष, त्याच्यात केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे आणि पुढचे 4 वर्ष तेच राहणार आहे. अशा वेळी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ह्या सगळ्या निवडणुका ह्या तशा अर्थाने लुटूपुटीच्या ठरतात. सगळ्यांना सत्तेची जवळीक पाहिजे आहे. खरंच ज्यांना विरोध करायचा आहे ते मोजके लोक वेगळे, पण बहुतांश लोक म्हणून म्हणलं की सत्ताधारी पक्षातली जी काही बंडखोरी असेल, जो सगळा संताप उफाळून आला, ज्याच्या बातम्या लावल्या, पूजा मोरे त्याचं सगळ्यात ढळढळीत आणि स्पष्ट असं उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांनी बोंब केली. भाजपनी तथाकथित त्यांच्या ज्या काही सगळ्या भक्तांचा, कट्टरपंथी अनुयायांचा जो काही रोष आहे तो ध्यानात घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावली. त्यांच्या दृष्टीने विषय मिटला. स्थानिक पातळीवरती सुद्धा असंच होणार. अगदी माझ्या वॉर्डातलं उदाहरण सांगतो, नाव घेत नाही. ते नेते उभं राहिले, भाजपने तिकीट दिलं नाही म्हणून अपक्ष उभे राहिले आणि मग जेव्हा त्यांनी रात्री त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारलं काय करायला पाहिजे, मी त्यांना सल्ला दिला, सत्तेशी खेळण्यात काही मतलब नाही आणि तुम्हाला सत्ताधारी पक्षात राहायचं आहे तेव्हा योग्य आहे की बाबा तुम्ही तुमचा जो काही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आहे तो मागं घ्या. ह्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही सत्तेशी टक्कर घेता येत नाही. कारण की जर तुमचे काही विशिष्ट स्वार्थ अडकलेले असतील, टक्कर केव्हा घेता येते, तुम्ही तुमच्या विचारांनी ठाम आहे. टक्कर केव्हा घेता येते की काहीतरी असा प्रमुख मुद्दा तुमच्या हाताशी लागलेला आहे आणि जनसमर्थन तुमच्या पाठीशी आहे. 2014ची लोकसभा निवडणूक ह्याचं सगळ्यात मोठं ठळक उदाहरण आहे. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार सगळ्यांच्या डोळ्यातील असा शिगेला पोहोचला होता आणि भ्रष्टाचारापेक्षा निर्भया कांड जे घडलं, प्रचंड प्रमाणात लोक अस्वस्थ होते. लोक त्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मोर्चे काढून जात होते, त्यांना तोंड द्यायला कोणी तयार नव्हतं. अण्णांचं उपोषण वगैरे जे चालू होतं, अशा वेळी तो विरोध करता येतो. प्रचंड मोठी कोणाची जरी सत्ता असली तरी त्याच्या विरोधामध्ये उभं राहता येतं की तुमच्या हाताशी काही ना काहीतरी असा मुद्दा पाहिजे. हे जे बंडखोर आहेत यांचं बंड का टिकत नाही असं मी आत्ताच सांगायला लागलो की त्याचं कारण असं आहे की बहुतांश लोकांना त्यांना वैयक्तिक पातळीवरती तिकीट मिळालं नाही. ते काही विचारासाठीचं बंड आहे असं नाही. काल आला म्हणून त्याला तिकीट दिलं असं रडणार आहे. जर ह्याला तिकीट मिळालं असतं आणि त्यात काल आणणाऱ्या माणसाला दुसरं तिकीट म्हणजे मी असं तरी काही बंड करत नाही. ते ह्यांचे बहुतांश बंड हे वैयक्तिक स्वार्थापोटी त्याला मिळालेल्या पदासाठी आणि त्या पदातून मिळणाऱ्या लाभासाठी असतं. आता हे बंड थंडोबा होणार मी असं म्हणतोय कारण की सत्ताधाऱ्यांच्या हाताशी असे खूप तुकडे असतात त्यांच्या समोर फेकायला. पुढची निवडणूक असते, वेगवेगळ्या कमिट्या असतात, तिथल्या त्या महानगरपालिका, नगरपालिका म्हणली की स्थानिक पातळीवरची गुत्तेदारी असते, कितीतरी शासकीय समित्या असतात. असंख्य गोष्टी आहेत पक्षाच्या पातळीवरती, सरकारच्या पातळीवरती देण्यासाठी. आणि नेहरूंनी ते हे मॉडेल विकसितच करून ठेवलेलं आहे. सत्ता म्हणजे आपला पक्ष जगवण्याच्यासाठीचं फार मोठं कुरण आहे प्रचंड असं, आणि ते तुकडे फेकले की कार्यकर्ते जगत राहतात त्याच्यावरती आणि पक्ष टिकत राहतो. 50-50 वर्ष चाललेलं त्यांचं मॉडेल. त्या मानानं भाजप तर आत्ता सत्तेवरती आलेल्या 11 वर्षांपासून. सगळे असं सांगतात की भाजपमध्ये आधी बंडखोरी होत नव्हती ना आता कसं काय. ते चारित्र्य वाचून सज्जनपणा अशातला हे येते. म्हणजे तुम्हाला काही संधी वाचून चारित्र्य, तुम्हाला संधीच मिळाली नाही चोरी करायची तर चोरी करणार कुठून, मग तुम्ही सज्जन ठरणार कुठं. भ्रष्टाचार करायची संधीच नाही मिळाली तर तुम्ही भ्रष्टाचार करणार कुठं. सत्ताच नव्हती भाजपकडे, त्याच्यामुळे भाजपकडे बंडखोऱ्या व्हायचं आधी काही कारणच नव्हतं. आता खरी कसोटी आहे.
आता तुम्ही जे कोणी अशा पद्धतीचे बंड करतील त्या सगळ्यांना ते बंड विचाराच्या पातळीवरती खरंच नैतिक आणि असं काय असेल तरच टिकू शकतं. त्यांना लोक निवडून देतील की नाही तो पुढचा मुद्दा आहे. पण बहुतांश बंड ही बंडोबा थंडोबा होणार मी का म्हणतो आहे, कारण त्यांचे छोटे मोठे स्वार्थ असतात. त्याला कोणी अंजारलं गोंजारलं की तो विषय मिटून जातो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जो मुद्दा आम्ही वारंवार या महानगरपालिका, नगरपालिका किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं तुमच्यासमोर ठेवतो आहोत की ह्यांना स्वतःचा निधी नाहीये. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि पिंपरी चिंचवड सारख्या 2-3 मोजके अपवाद सोडले तर यांना स्वतःचा निधी नाहीये. ह्या महानगरपालिका फार मोठ्या प्रमाणात काय सर्वस्वी ह्या सरकारवरती अवलंबून आहेत. एखादा पक्ष निवडून येऊ किंवा व्यक्ती निवडून येऊ, ह्या कुणालाही सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे चाट मारून त्यांना विरोध करून त्यांच्याकडे पाठ फिरून काही करता येत नाही. म्हणून आज एखादा बंडखोर आहे, तो बंडखोरी करणार, निवडणूक लढवणार, निवडून येणार, पुढं काय करेल त्याला नंतर तरी सत्तेमध्ये जाणंच आहे किंवा सत्ताधाऱ्यांना शरण जाणंच आहे. तो माणूस फक्त टिकू शकतो, मी परत सांगतोय, की ज्याच्या हाताशी काहीतरी मुद्दा आहे, ज्याची त्या सगळ्या व्यवस्थेशी भिडण्याची ताकद आहे. कुठले हे सगळ्या आंदोलनामध्ये राजकारण तर जाऊच द्या. एक मी साधा अगदी वैयक्तिक पातळीवरचा मुद्दा सांगतो. 2013ला या शहरातल्या रस्त्यांच्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलिसांनी गुन्हे दाखल केले आमच्यावरती. जामीन घ्यायला सांगितलं. माझ्याबरोबरच्या दोघांनी घेतलं, मी नाही घेतलं म्हणून मला तुरुंगात जावं लागलं. हार्सूलच्या तुरुंगात मला एक रात्र काढावी लागली. ही माझी तयारी काय होती? अन्यथा त्या तुरुंगाची व्यवस्था अतिशय घाणेरडी असते किंवा त्या संडासला दरवाजा पण ठेवलेला नसतो. सगळे बाकीचे तर हाल असतात, हे मी बघितलेले आहे स्वतः. मला स्वतःला काही मिळवायचं नव्हतं. माझी ती तयारी होती व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायची, कारण की माझ्या हाताशी तो मुद्दा होता. कुठल्या पक्षाचाही संबंध नव्हता. असा जेव्हा तुमच्या हाताशी मुद्दा असतो, बाकीचं काहीच नसताना, बळही काही नव्हतं, शहरातले प्रतिष्ठित आणि सगळ्या प्रशिष्ट मंडळ जाऊन त्या पोलीस कमिशनरकडे दुसऱ्या दिवशी बसलं की असं कसं काय तुम्ही सामान्य नागरिकांना, ठीक आहे त्यांनी जामीन नाकारला असेल तर बाकीचं आम्ही त्याच्या वतीनं जामीन हे करतो किंवा बाकीचं काही करता येईल, पण त्यांना तुम्ही तुरुंगात कसं काय टाकता? ते काही वैयक्तिक कुठल्या गुन्ह्यासाठी गेलेले नाही, सार्वजनिक ह्याचा मुद्दा आहे त्याच्यासाठी गेलेला आहे. तुमच्या हाताशी जेव्हा असा कुठला एखादा निखळ मुद्दा असतो, नैतिक तुम्हाला तुमचं पाठबळ तुमच्याच याच्याशी असतं, तेव्हा तुम्ही त्याच्यावरती उभं राहू शकता. पण जर तुमच्याकडे काही तुमचे ठरलेले स्वार्थ असतील तर ते कसं उभं राहू? केवळ हे बंडोबा थंडोबा होणार मी म्हणतोय तेवढ्या पुरतं नाहीये. जो विषय आम्ही कालही केला होता, राजकीय पक्ष सुद्धा हाराकारी कशी करतात हे वंचित बहुजन आघाडीने दाखवून दिले की 16च्या 16 जागा त्यांनी सोडून दिल्या आणि बाकीच्यांनी 16, अशा 32 जागांवरती काँग्रेस प्रणित आघाडीला उमेदवार उभे नाही करता आले. एका अर्थाने त्यांनी हे सिद्ध केलं की सत्ताधाऱ्यांच्या हातातले भावलं कसं बनलेले. 10 जागा तर बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. या सगळ्या महानगरपालिकेतून जे आता चित्र समोर उभं राहिलेले की 10 जागा अर्ध छाननीमधून 10 अर्ज. आता आज अर्ध मागे घेतल्याच्या नंतर सुद्धा अजून काही जागा जर बिनविरोध झाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आत्ता उभे असलेले सत्ताधाऱ्यांकडून असो, विरोधकातले असो, अपक्ष असो, बंडोबा असो, याच्यातले बहुतांश जणांना त्या सत्तेच्या भोवती येणारा जो सगळा स्वार्थ आहे, जो मलिदा गोळा झालेला आहे, त्याच्याशी मतलब आहे. त्याच्यामुळे हेच बंड टिकू शकत नाही. यांना दुसरं काहीतरी कोणी गाजर दाखवलं, थोडंफार दुसऱ्या कुठंतरी ह्यांचे स्वार्थ साधण्याची संधी निर्माण झाली असं दिसलं की ताबडतोब अर्ध मागे घेतील. काही जण तर झालेला खर्च फिरच द्या अशी इतक्या मामूली याच्यावरती अर्ध मागे घेतात. आता जो मुद्दा गांभीर्यानं उपस्थित राहिलेला आहे की आपण हे निवडणुकीला उभं राहतं कोण, हे कोणी उभं राहायचं? ते निवडणूक त्या आधी तर मतपत्रिका असायच्या, आता तरी निदान EVM आहे, त्याचं ते फुकट वाढवून ठेवायचं एवढं मोठं कशासाठी? म्हणजे बहुतांश उमेदवार 90%, मी थोडं म्हणत नाही, 90% उमेदवारांच्या तर अमानती जप्त होतात. नोटापेक्षाही ज्यांना मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीनं हे वागतायत म्हणून मी त्याचं म्हणजे केवळ हे बंडोबा थंडोबा होणार इतकंच नाही, राजकीय पक्षांनी विशेषतः वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीनं हारागिरी केली त्याच्यातून हेच सिद्ध होतं. वंचितनी ज्या पद्धतीनं मुंबई विधानसभेमध्ये जे चित्र उभं राहिलं त्यांच्या माघारीमुळे, त्याच्यावरची उसंतवाणी. काँग्रेसशी संघ, भाजपला डोळा, रित्या जागा 16 वंचितच्या. लढण्याआधीच दिसली बिघाडी, काँग्रेस आघाडी संकटात. सुटल्या रिकाम्या 32 त्या जागा, कमजोर धागा राजकीय.
मवियाचे झाले तुकडे तुकडे, कोण कुणीकडे कळेची ना. तिकिटासाठी हा भाजपात राडा, शून्याचा हा पाढा काँग्रेसच. हर्ष झाला तरी घडेना वर्धन, काळाचे मर्दन जोरदार. कांत राजकीय जयांचे संचित, वंचित किंचित ओळखाते, वंचित किंचित संचित ओळखाते. ज्या कोणाचे स्वार्थ सगळे सत्तेभोवतीच एकवटलेले आहेत ते बंड करू शकत नाहीत. मग ते पक्षाचे बंडखोर असो, अपक्ष म्हणून कोणी उभं राहिलेलं असो, किंवा असं बी टीम म्हणून काम करणारे वंचित सारखे असो, की मग ते अशा पद्धतीनं जागा सोडून देतात. त्या 16 आणि दुसऱ्या 16 अशा 32 जागा रिकाम्या त्या आघाडीनं सोडूनच दिल्या. आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल. त्याच्यानंतर अर्ध माघारी घेतल्याच्या नंतर जे काही स्पष्ट चित्र आहे ते समोर येईल. उद्या आपण त्याच्यावरती अजून त्या समोर आलेल्या चित्राच्या अनुषंगाने विवेचन करूया. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज